आजच्या व्हिडिओमध्ये बघूयात आपण वूडचा वापर कसा करायचा। वूड हा पास्ट ऑफ विल आहे। याचा उपयोग जर भूतकाळात भविष्याचं वाक्य बोलले गेले असेल तर ते सांगताना वूडचा वापर करतात। एक्झाम्पल बघा, ती म्हणाली होती की ती मला फोन करेल। She had said that she would call me. She had said that she would call me. म्हणजे ती भूतकाळामध्ये असं म्हणाली होती की ती मला फोन करेल। म्हणजे भूतकाळामध्ये भविष्याबद्दल जेव्हा बोलले जाते तेव्हा आपण वूडचा वापर करतो। आता बघा दुसरं वाक्य, तो म्हणाला की तो माझ्यासोबत येणार नाही। He said that he would not come with me. हे आहे निगेटिव्ह सेंटेन्स। He said that he would not come with me. नेहा म्हणाली की ती मला भेटेल। नेहा said that she would meet me. Meet म्हणजे भेटणे। नेहा said that she would meet me. आता बघा वूडचा दुसरा उपयोग। वूडचा दुसरा उपयोग आपण भूतकाळातील सवयी सांगण्यासाठी करतो। भूतकाळातील सवयी म्हणजे हॅबिच्युअल पास्ट। मी माझ्या मित्रांसोबत खेळायचो। I would play with my friends. I would play with my friends. जेव्हा मी लहान होते तेव्हा दररोज शाळेत जायचे। When I was a child, I would go to school every day. When I was a child, I would go to school every day. आता बघूयात वूडचा तिसरा उपयोग। पॉसिबिलिटी म्हणजे शक्यता। शक्यता सांगायचं असेल तेव्हा आपण वूडचा वापर करतो। मला वाटतं ती मला फोन करेल। I think she would call me. I think she would call me. मला वाटतं तो येईल। मला वाटतं तो येईल। I think he would come. I think he would come. मला वाटतं मी पास होईल। I think I would pass. I think I would pass. आता बघूयात वूडचा चौथा उपयोग। ज्यावेळेस आपल्याला पोलाईट रिक्वेस्ट करायची असते त्यावेळेस देखील आपण वूडचा वापर करतो। रिक्वेस्ट म्हणजे विनंती। कृपया मला मदत कराल का? Would you please help me? Would you please help me? कृपया तू मला फोन करशील का? Would you please call me? Would you please call me? कृपया तू माझ्याबरोबर येशील का? Would you please come with me? Would you please come with me? आता बघूयात वूडचा पाचवा उपयोग। जर कंडिशनल सेंटेन्स असतील म्हणजे जर तरचे वाक्य असतील त्यावेळेस आपण वूडचा वापर करतो। बघा, जर तू इंग्रजी बोलायला शिकला असतास तर तुला हा जॉब मिळाला असता। जर तू इंग्रजी बोलायला शिकला असतास तर तुला हा जॉब मिळाला असता। If you learn to speak English, you would get this job. If you learn to speak English, you would get this job. जर तू चांगला अभ्यास केला तर तू परीक्षा पास होशील। If you studied hard,
you would pass the exam. If you studied hard, you would pass the exam. जर पाऊस पडला तर तुम्ही ओले व्हाल. जर पाऊस पडला तर तुम्ही ओले व्हाल. If it rained, you would get wet. Wet म्हणजे ओले होणे. जर मी श्रीमंत झालो तर मी तुला मदत करेल. जर मी श्रीमंत झालो तर तुला मदत करेल. If I become rich, I would help you. If I become rich, I would help you. आता बघा वूडचा 6वा उपयोग. ऑफर म्हणजे काहीतरी देऊ करणे किंवा एखाद्याला ऑफर करणे. त्यावेळेस देखील आपण वूडचा वापर करतो. बघा, तू माझ्यासोबत येशील का? वुड यू कम विथ मी? वुड यू कम विथ मी? तू माझ्यासोबत खेळशील का? तू माझ्यासोबत खेळशील का? वुड यू प्ले विथ मी? वुड यू प्ले विथ मी? आपण मला मदत कराल का? वुड यू हेल्प मी? वुड यू हेल्प मी? आता बघूयात वुडचा 7वा उपयोग. इच्छा किंवा कल व्यक्त करण्यासाठी म्हणजेच डिझायर ऑर इन्क्लिनेशन. मला तुला भेटायला आवडेल. म्हणजे माझी अशी इच्छा आहे की मला तुला भेटायला आवडेल. मला तुला भेटायला आवडेल. आय वूड लव टू मीट यू. आय वूड लव टू मीट यू. मला चित्रपट पाहायला आवडेल. मला चित्रपट पाहायला आवडेल. आय वूड लाईक टू वॉच अ मूव्ही. आय वूड लाईक टू वॉच अ मूव्ही. मला गाणे गायला आवडेल. मला गाणे गायला आवडेल. आय वूड लाईक टू सिंग अ सॉन्ग. आय वूड लाईक टू सिंग अ सॉन्ग. बघा आता वूडचा 8वा उपयोग. वूड फॉर विश. माझी इच्छा आहे की आपण थांबाल. आय विश यू वूड स्टे. आय विश यू वूड स्टे. स्टे म्हणजे थांबणे. मला आशा आहे की उद्या पाऊस पडेल. मला आशा आहे की उद्या पाऊस पडेल. आय विश इट वूड रेन टुमारो. आय विश इट वूड रेन टुमारो. माझी इच्छा आहे की तुम्ही धूम्रपान करणे थांबवाल. माझी इच्छा आहे की तुम्ही धूम्रपान करणे थांबवाल. आय विश यू वूड स्टॉप स्मोकिंग. आय विश यू वूड स्टॉप स्मोकिंग. आता बघूयात वूडचा 9वा उपयोग. टॉकिंग अबाउट द फ्युचर इन द पास्ट. माझा जेव्हा पाय मोडला तेव्हा मला वाटले की मी कधीही चालू शकणार नाही. म्हणजे जेव्हा माझा पाय मोडला तेव्हा मला वाटलं की मी कधीही चालू शकणार नाही. When I broke my leg, I thought I would never walk again. When I broke my leg, I thought I would never walk again. मला माहीत होते की ती रात्रीचे जेवण बनवेल. मला माहीत होते की ती रात्रीचे जेवण बनवेल. I knew that she would make dinner. I knew that she would make dinner. नो म्हणजे माहीत असणे, त्याचा सेकंड फॉर्म आहे न्यू. बघा आता वूडचा 10वा उपयोग. ॲडवाईस. सल्ला देण्यासाठी देखील आपण वूडचा वापर करतो.
मी तुम्हाला परत जाण्याचा सल्ला देईन. मी तुम्हाला परत जाण्याचा सल्ला देईन. I would advise you to go back. I would advise you to go back. मी तुम्हाला कामावर लक्ष देण्याचा सल्ला देईन. मी तुम्हाला कामावर लक्ष देण्याचा सल्ला देईन. I would advise you to focus on work. I would advise you to focus on work. आता बघूयात वूडचा 11वा उपयोग. वूड यू माइंड. जर मी आता तुमचा फोन वापरला तर तुमची काही हरकत आहे का? जर मी आता तुमचा फोन वापरला तर तुमची काही हरकत आहे का? वुड यू माइंड इफ आय यूज युअर फोन नाऊ? वुड यू माइंड इफ आय यूज युअर फोन नाऊ? आता बघूयात वुडचा 12वा उपयोग. वुड लाईक टू. तुम्ही थोडा चहा घ्याल का? वुड यू लाईक सम टी? वुड यू लाईक सम टी? आता आपण वुडचे उपयोग बघितले. आता बघूयात वुड बी. वुड बी नेमकी वाक्यात कधी वापरायचं? वुड बी म्हणजे असेल, असता किंवा वाक्याच्या शेवटी चा, चे असे जेव्हा येते तेव्हा आपण वुड बीचा वापर करतो. म्हणजेच टू शो पॉसिबिलिटी. येथे पण आपण शक्यता दर्शवण्यासाठी वुड बीचा वापर करतो. बघा, भूतकाळातील शक्यता दर्शवण्यासाठी आपण वुड बीचा वापर करतो. तो आज एक शिक्षक असता. म्हणजे आत्ता वर्तमान काळामध्ये नाही आहे, पण भूतकाळामध्ये जेव्हा आपल्याला त्याबद्दल शक्यता सांगायची असते त्यावेळेस आपण वुड बीचा वापर करतो. भूतकाळामध्ये तो आज एक शिक्षक असता. ही वुड बी अ टीचर टुडे. ही वुड बी अ टीचर टुडे. तो नेहमी माझ्यासोबत असायचा. ही वुड बी विथ मी ऑल द टाईम. ही वुड बी विथ मी ऑल द टाईम. तो क्रिकेटर असता. ही वुड बी अ क्रिकेटर. किंवा या ठिकाणी दुसरे पण वाक्य असू शकले असते. तो डॉक्टर असता, तो शेतकरी असता. आता बघा वुड बीचा दुसरा उपयोग. वुड बीचा दुसरा उपयोग आपण गेस म्हणजे अंदाज सांगण्यासाठी देखील आपण वुड बीचा वापर करतो. बघा, तो एक शेतकरी असेल. म्हणजे दुरून कोणीतरी एखादी व्यक्ती चाललेली असेल, आपल्याला माहीत नाही आहे नक्की ती व्यक्ती कोण आहे. त्यावेळेस आपण असा अंदाज लावू शकतो. कदाचित तो एक शेतकरी असेल, तो एक डॉक्टर असेल, किंवा तो विद्यार्थी असेल, तो इंजिनियर असेल. असे ज्यावेळेस आपल्याला अंदाज सांगायचा असतो त्यावेळेस देखील आपण वुड बीचा वापर करतो. त्याचं स्ट्रक्चर बघा असं आहे. सब्जेक्ट प्लस वुड बी प्लस नाऊन किंवा ॲडजेक्टिव्ह. तो एक शेतकरी असेल. ही वुड बी अ फार्मर. ही वुड बी अ फार्मर. ती श्रीमंत असेल. ती श्रीमंत असेल. शी वुड बी रिच. शी वुड बी रिच. तो आत्ता शाळेमध्ये असेल. ही वुड बी इन द स्कूल नाऊ. ही वुड बी इन द स्कूल नाऊ. आता बघूयात वुड बीचा तिसरा उपयोग. टू शो ॲक्शन. क्रिया करत असेल. म्हणजे आपल्याला माहीत नाही आहे नक्की ती व्यक्ती काय करत असेल त्यावेळेस आपण असं सांगू शकतो ती आता हे काम करत असेल किंवा ते काम करत असेल. असं जेव्हा सांगायचं असेल तेव्हा आपण वुड बीचा वापर करतो. बघा, त्याचं स्ट्रक्चर असं आहे. सब्जेक्ट प्लस वुड बी प्लस VING प्लस ऑब्जेक्ट. क्रिया चालू असेल त्यावेळेस, त्यामुळे आपण येथे व्हर्बला ING प्रत्यय लावतो. ती आता स्वयंपाक करत असेल. शी वुड बी कुकिंग फूड नाऊ. शी वुड बी कुकिंग फूड नाऊ.
तो आता खेळत असेल. तो आता खेळत असेल. He would be playing right now. He would be playing right now. बघा आपण आजच्या व्हिडिओमध्ये काय काय बघितला. वूडचा वापर बघितला. पहिला बघितला पास्ट ऑफ विल म्हणजे भूतकाळ. जर भूतकाळात भविष्याचं वाक्य बोललं गेले असेल तर ते सांगताना आपण वूडचा वापर करतो. दुसरा उपयोग बघितला भूतकाळातील सवयी सांगण्यासाठी म्हणजेच हॅबिच्युअल पास्ट. तिसरा उपयोग बघितला पॉसिबिलिटी म्हणजे शक्यता सांगण्यासाठी. बघा चौथा उपयोग बघितला पोलाईट रिक्वेस्ट म्हणजे एखाद्याला विनंती करायची असेल तर, नम्र विनंती करायची असेल तर पोलाईट रिक्वेस्ट म्हणजे नम्र विनंती. पाचवा उपयोग बघितला कंडिशनल सेंटेन्स असतील तर म्हणजेच वाक्यात जर तर असे शब्द असतील तर. सहावा उपयोग बघितला ऑफर करणे म्हणजे ऑफर करायचे असेल तर. सातवा उपयोग बघितला इच्छा किंवा कल व्यक्त करण्यासाठी. आठवा उपयोग बघितला वूड फॉर विश. नववा उपयोग बघितला टॉकिंग अबाउट द फ्युचर इन द पास्ट. दहावा उपयोग बघितला ॲडवाईस म्हणजे सल्ला देण्यासाठी. अकरावा उपयोग बघितला वूड यू माइंड. बारावा वूड लाईक टू. त्यानंतर बघितलं वूड बीचा वापर कसा करायचा. पहिला उपयोग बघितला टू शो पॉसिबिलिटी. दुसरा उपयोग बघितला गेस म्हणजे अंदाज सांगण्यासाठी. तिसरा उपयोग बघितला टू शो ॲक्शन क्रिया करत असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.